करवीर तालुक्यातील दराचे वडगाव वड्डवाडी येथील उपसरपंचपदी नयना भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सरपंच छाया मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नयना भोसले यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलंय। डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटानं एक हाती सत्ता मिळवली। या निवडणुकीत छाया अनिल मुळीक या थेट सरपंचपदी निवडून आल्या, तर उपसरपंचपदी पूनम मेहतर यांची निवड झाली होती। सुकाणू समितीनं ठरवल्याप्रमाणे उपसरपंच पूनम मेहतर यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात खास सभा घेण्यात आली। ग्रामसेवक अभिजित चौगले यांनी सभेचं कामकाज पाहिलं। निवडीप्रसंगी मावळत्या उपसरपंच पूनम मेहतर, सदस्या सखुबाई खोत, अर्चना बेनके, नवनाथ मुळीक, संतोष कांबळे, रुपाली मगदूम, गीता कांबळे, माजी सरपंच अण्णा बोळके, तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय हिंदुळे, माजी सरपंच अनिल मुळीक, जय बजरंग पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन भानुदास मगदूम, माजी तंटामुक्त अध्यक्ष नानासो बेनके, संचालक गोरख कांबळे, शामराव माने, धनाजी बेनके, सुभाष चव्हाण, मधुकर लोहार, प्रकाश कांबळे, दत्तात्रय देवकुळे यांच्यासह आमदार बंटी पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, गटाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते। टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना नूतन उपसरपंच नयना भोसले म्हणाल्या, दराचे वडगाव वड्डवाडीचा विकास हाच माझा ध्येय असेल। माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निधीतून गावात भरपूर विकास कामे झालेली आहेत। माझी निवड ही मातंग समाजातील पहिली महिला म्हणून पहिल्यांदाच केली आहे। त्याबद्दल मी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ सर्वांचे मी आभार मानते। गाव एक आदर्श आणि विकासमय व्हावे यासाठी मी सातत्यानं कटिबद्ध राहीन। माजी आमदार ऋतुराज पाटील यांचेही त्यांनी आभार मानले। सुप्रसिद्ध टीव्ही नेक्स्ट मराठी या चॅनेलने माझ्या उपसरपंच पदाची बातमीची दखल घेतल्याबद्दल मी प्रथम नेक्स्ट मराठी चॅनेलची मनापासून आभारी आहे। धन्यवाद। दराचे वडगाव वड्डवाडी गावचा विकास हाच माझा ध्यास असेल। आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये दराचे वडगाव येथे कोटीची कामे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत। येथून पुढेही आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून गावातील कामे होत राहतील, ती पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीन। तर कोल्हापूर जिल्ह्याचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा गाव सुजलाम सुफलाम आहे। धन्यवाद।